महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणारं मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह। पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह। नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर। आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। बातमी आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील कार्टूनवार आणि पत्रकबाजीच्या प्रचाराची। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात कार्टून आणि पत्रकबाजी या माध्यमातून होणाऱ्या प्रचाराला आमदार आणि लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले। आपण पाहूयात महाराष्ट्र लाईव्हशी बोलताना काय म्हणाले राणा जगजितसिंह पाटील। एकंदरीतच आपण जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहे आणि आता निवडणुकीचं वातावरण आहे, त्यामुळे विरोधकाकडून आपल्यावर काही टीका होतात, खोटा प्रचार होतो, काय सांगा? विरोधकांनी गेल्या 5 वर्षात सत्ता असून देखील काहीच काम केलं नाही। शिवसेनेची केंद्रात आणि राज्यात सत्ता होती, परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये एकही मोठा प्रकल्प, एकही मोठी योजना उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांनी आणली नाही। उलटं आघाडी सरकारच्या काळात ज्या मोठ्या योजना सुरू झाल्या होत्या त्या योजना अर्धवट सोडून दिल्या, बंद पाडल्या आणि हे पाप शिवसेनेने केलेलं आहे। त्यामुळे त्यांना मुद्दा सांगण्यासारखा कुठला सकारात्मक नाही आहे आणि सकारात्मक मुद्दा नसल्यामुळे कुठलंच काम या भागात केलेलं नसल्यामुळे, लोकांच्या अडीअडचणी त्यांनी सोडवल्या नसल्यामुळे त्यांना बाकी आता काही बोलण्यासारखंच नाही आहे। आत्ताचे जे विरोधी उमेदवार आहेत ते तर 5 वर्ष गायब होते। केंद्रात आणि राज्यात शिवसेनेची सत्ता असताना भरपूर काम करण्याची संधी होती त्यांना, परंतु दुर्दैवाने ते काहीच केलं नाही आणि हंगामी उमेदवारासारखे आता ते उभे आहेत। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की माझं मत आहे ही निवडणूक आहे ती लोकसभेची आहे। केंद्रात जाऊन, लोकसभेत जाऊन उस्मानाबादचे प्रश्न तिथे मांडणं, समस्या मांडणं, मोठ्या योजना ज्या आहेत त्या मंजूर करून घेणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधी खेचून आणणं हे काम खासदाराचं असतं। ते सक्षमपणे कोण करू शकेल, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी, सुज्ञ मतदारांनी हा निर्णय घ्यायचा आहे। आज एक पत्रक प्रसिद्धीसाठी दिलं त्यांनी की मी पवनराजे बोलतोय, या संदर्भात काय सांगा? हे पत्रक ह्याच्या आधी देखील मला वाटतं विधानसभेच्या वेळेस काढलं होतं, जिल्हा परिषदेच्या वेळेस देखील काढलं होतं। मुद्दा या बाबतीत असा आहे की या संबंधित व्यक्तीला आमदारकी मिळाली होती, तेरणा कारखाना ताब्यात होता, जिल्हा परिषद ताब्यात होती आणि असं असताना एवढी सगळी मोठी लोकांची सेवा करण्याची संधी असताना त्याचं त्यांनी काय केलं? खरंच लोकांना मदत केली का? खरंच कारखाना चांगला चालला का? आमदारकीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांची खरोखर मदत केली का? गेले 5 वर्ष केंद्रात आणि राज्यात शिवसेनेचं सरकार असताना भाजपबरोबर एक तरी योजनेसाठी त्यांनी पाठपुरावा केला का? एक तरी चांगलं काम केलं का? त्यामुळे या सर्व गोष्टीवरती काही बोलताच येत नसल्यामुळे 12-13 वर्षापूर्वीचा विषय काढून परत मग तेच रडगाणं गायचं हे खूप दुर्दैवी आहे। परंतु आपल्या भागातली सर्व जनता जी आहे, सुज्ञ मतदार जो आहे, त्याला हे सगळं माहिती आहे। हे पब्लिक आहे, ते म्हणतात ना, हे सब जानती है। दादा, तेरणा कारखाना ज्या कारखान्यामुळे बंद असताना पण आपल्या जिल्ह्यातलं राजकारण ढवळून निघतं, तर त्या कारखान्यामुळे वारंवार आपल्याला ते तेरणा कारखान्याची केस जी आहे ना, ही क्लासिक केस आहे। तो डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या ताब्यात असताना शेवटच्या हंगामात 8.5 लाख टन ऊसाचं क्रशिंग झालं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये बगॅस आणि मोलॅसिस होतं, गोडाऊन साखरेने गच्च भरलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये सिंपथी वेव्ह, म्हणजे स्पष्टपणे आपल्याला सांगायचं म्हटलं तर आत्ताच्या पत्रकाचा तुम्ही विषय मांडला तसंच पत्रकबाजी करून आणि भावनिक आवाहन करून जी काही दुर्दैवी घटना घडली होती त्याचा राजकीय वापर करून तो साखर कारखाना या लोकांनी ताब्यात घेतला आणि 4 वर्षाच्या आत त्याची दयनीय परिस्थिती करून टाकली। आमची सर्वांची जी लक्ष्मी जी आहे ती भग्न अवस्थेत करून टाकली। हे प्रचंड मोठं पाप त्यांनी केलं। तेरणा कारखाना महत्वाचा का आहे? कारण हा आपल्या मराठवाड्यातला पहिला कारखाना डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या ताब्यात आला तेव्हा तो फक्त 1250 टनाचा होता। लहान मुलाला जसं आपण मोठं करतो तसं टप्प्याटप्प्याने डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी त्या कारखान्याची कपॅसिटी 6,500 पर्यंत केली। को जनरेशन केलं 99-2006 साली, 99-2000 साली को जनरेशन केलं, डिस्टिलरी केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कारखाना चालू होता। आता कारखाना आणि बँक
एका विशिष्ट व्यक्तीच्या ताब्यात दिली, त्याचं कामकाज जास्त विश्वास ठेवला, त्याच्यानंतरच आपण सर्व जाणता. परंतु ही जी पत्रकबाजी आहे, ही पत्रकबाजी करणं, सहानुभूती मिळवणं हे माझ्या मते तरी योग्य नाही. जनतेच्या समोर त्यांचे प्रश्न तुम्ही कसे सोडवले आजपर्यंत, उद्या तुम्ही त्यांचे प्रश्न कसे सोडवणार आहात, उस्मानाबाद जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा करणार आहात, या बाबींवरती बोलण्याच्या ऐवजी मी म्हटल्याप्रमाणे 13 वर्षापूर्वीचा मुद्दा काढायचा, स्वर्गातनं पत्र आलेलं जे आहे ते लोकांच्या समोर मांडायचं. आज लोकांना आजच्या प्रश्नांवरती उत्तरं पाहिजे. उस्मानाबाद जिल्ह्याची बेरोजगारी आहे, शेतकरी अडचणीत आहे, तुम्ही 5 वर्षात यासाठी काय केलं? शिवसेनेचं सत्ता आहे, उद्योग खात्याचे मंत्री शिवसेनेचे आहेत, पालकमंत्री शिवसेनेचे होते. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी काय केलं? आपल्या भागातला शेतकरी प्रचंड अडचणीत होता आणि आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस एखादा मोर्चा काढला, कुठे लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला, कुठलं आंदोलन केलं सकारात्मक, या बाबतीत खरं तर बोलणं गरजेचं आहे. मी केलेलं काम आणि मी पुढे करणारं माझं विजन हे मांडण्याची धमक या लोकांमध्ये नसल्यामुळे मग ही असली नाटकबाजी, अशी नौटंकी करावी लागते. श्रीराम क्षीरसागर, महाराष्ट्र लाईव्ह, उस्मानाबाद. महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणारं मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह. पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह.